आणि आमच्या दर्शकांना काय सांगायचं, काय आव्हान आहे? नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथे लोकसभा निवडणुकीमध्ये नवीन चेहरा पाहिजे आणि ही डिमांड आता ग्रामीण असेल, शहरी असेल आणि महत्त्वाचं म्हणजे माझं युवाने आता ठरलेलं आहे की कोणत्याही जातीपातीचं धर्माचं राजकारण होणार नाही. फक्त आणि फक्त विकासासाठी होईल आणि ती विकासाचा रिमोट दाबल्याशिवाय आता जनता थांबणार नाही. सर, आपण इतके शिकलेले, असा कोणताही उमेदवार सध्या शहरात नाही, याबद्दल काय सांगाल सर? हे शिक्षण असेल तर चांगलं आहे ना. तो शिक्षणाचा वापर ह्या आपल्या समाजसेवेसाठी व्हावा, हीच आपली अपेक्षा. जसं डॉक्टर बाबासाहेब सांगतात की बाबा आपण जे शिकलेल्या डिग्री आहे त्या तेव्हाच कामाला येऊ शकतात जेव्हा आपण त्यामुळे समाजाचं काही उद्धार करण्यामागे त्याला वापरता येईल. सर, औरंगाबाद सर शहरासाठी काही नवीन आपल्या आयडिया वगैरे कुछ काही? खूप सारे आयडियाज आहे, इनोव्हेटिव्ह आयडियाज आहे. जसं की सुंदर शहर पाहिजे, सुंदर, सुरक्षित आणि आपल्याला राहावंसं वाटेल असं शहर पाहिजे, जेथे क्राईम हा कमी असेल. हे जसं इंदोर शहर आहे तसं हे सुंदर आणि सुरक्षित असेल आणि टुरिझम वाढेल. इथला जो मेडिकल टुरिझम पाहिजे तो वाढायला पाहिजे. इथली शिक्षा चांगली व्हायला पाहिजे. एक शैक्षणिक हबसुद्धा व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर युवकांचा अट्रॅक्टिव्ह शहर असं व्हायला पाहिजे, जेणेकरून माझ्या युवकांना IIT असेल, IIM असेल, अशा गोष्टी म्हणजे किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर असतील, सॉफ्टवेअर कंपनीज असतील, इंडस्ट्री कामासाठी बाहेर जाण्याची गरज पडू नये. सर, विशेष करून महिलांसाठी काय करायचं? महिलांसाठी खेद वाटतं की आपलं शहर इतकं मोठं असूनसुद्धा एकसुद्धा लॅट्रिन नाही आपल्याकडे. म्हणजे गावामध्ये फिरताना महिलांना लॅट्रिन नाही, म्हणजे या बेसिक गोष्टी असतात. तसं त्यांना बेसिक सुविधा असेल, ज्या सुरक्षेच्या असेल, शिक्षणाचा असेल, लघुउद्योग आहे, बचत गट आहे आणि महिलांना जवळपास 50 ते 52 असे वेगवेगळे छोटे छोटे उद्योग असतात, जेणेकरून त्या घरात बसूनसुद्धा आपलं चांगला संसार चालू शकतात आणि आपलं उद्योग करू शकतात. त्यासाठी लागणारे जे बॅकडोरमध्ये MSME जे स्कीम्स आहेत, त्या स्कीम्स त्यांना मिळायला पाहिजे. त्यांना तसं लोन मिळालं पाहिजे, त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे. सर, शेवटी मतदारांना काय आव्हान करणार सर? एकच आव्हान आहे की यावेळेस आता जागे व्हा. आता जात पात धर्म दाखवले जाईल. तुम्ही आला म्हणून हे होईल ते होईल. स्वतःचं डोकं वापरा. जे आपल्या मुलांचं भविष्य, जे आपल्या पुढच्या 5 वर्षाचं भविष्य चांगला करू शकतो, जो हुशार उमेदवार असेल, तो दिल्लीमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडेल. फक्त मांडणारच नाही तर तो आपल्या शहरासाठी चांगला करेल, असा उमेदवार द्यावा असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. हे आपल्या घरच्या सारखे काही टेन्शन नाही.